मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला आणि पळताना दोघेही विहिरीत पडले। ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगरगावच्या गुंजाळ वस्तीवर शनिवारी रात्री घडलेल्या थरारक घटनेत एका 4 वर्षीय बालिकेवर बिबट्यानं हल्ला करत तिला जखमी केला। मात्र वडील मनोज गुंजाळ यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी झुंज देत मुलीची सुटका केली। त्यानंतर जीव वाचवण्यासाठी धावत असताना अंधारामुळे बाप लेकींचा तोल जाऊन ते खोल विहिरीत पडले। ग्रामस्थांच्या तत्परतेनं दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। त्यांच्यावर सध्या संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। अवनी मनोज गुंजाळ असं जखमी बालिकेचं नाव आहे। डोंगरगाव शिवारात शुक्रवारी रात्री ही घटना घडली। अवनी तिच्या आईसोबत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक तिच्यावर झडप घातली। बिबट्यानं अवनीला जबड्यात पकडून अंधाराच्या दिशेनं ओढण्यास सुरुवात केली। दरम्यान मुलीच्या आईचा आरडाओरडा ऐकून जवळच असलेले वडील मनोज गुंजाळ तेथे धावून आले। त्यांनी मोठ्या धाडसानं बिबट्याशी सामना करत मुलीची सुटका केली। जखमी अवस्थेतील अवनीला कडेवर घेऊन ते घराच्या दिशेनं धावू लागले। मात्र दाट अंधारामुळे वाटेत असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्यानं ते दोघेही विहिरीत पडले। प्रसंगावधान राखत मनोज गुंजाळ यांनी मुलीला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला। विहिरीत पडल्याचा आवाज आणि कुटुंबियांचा आक्रोश ऐकून ग्रामस्थ घटना ठिकाणी धावले। त्यांनी त्या दोघांनाही विहिरीतून बाहेर काढत तात्काळ उपचारासाठी संगमनेर येथे हलवलं। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटना ठिकाणी भेट देत पाहणी केली। तसेच रुग्णालयात जाऊन जखमी बाप लेकींची विचारपूस केली। दरम्यान डोंगरगाव परिसरात बिबट्यांचा वावर वारंवार असूनही वन विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ परिसरात पिंजरे लावण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अकोले, अहिल्यानगर।